माझं ओपन किचन आहे। गुड आफ्टरनून सगळ्यांना, शुभ दुपार। कसे आहात सगळे? सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर आता दुपारपासून ब्लॉगला सुरुवात करते मी। आणि आज मी तुमच्यासाठी माझा होम टूर घेऊन आलेली आहे। तर मध्यंतरी एका ताईची कमेंट आलेली होती की होम टूर द्या म्हणून, पण आता सध्या सणांचे सगळे दिवस वगैरे सुरू होते, त्यामुळे मला होम टूर काही द्यायला मिळाला नाही आणि मी अजूनपर्यंत दिलाही नव्हता होम टूर। तर म्हटलं चला आता परत दिवाळीचे कामं वगैरे सुरू होऊन जाणार, तर त्याआधी मी एक होम टूर देऊन देते। तर चला होम टूरला सुरुवात करूया। तर हा माझ्या घराचा एंट्रन्स आहे। वर येण्याकरिता इथनं ना अशा पायऱ्या आहेत। तर काही तुम्हाला आवाज वगैरे येत असतील तर थोडं इग्नोर करा, कारण घरासमोरून रोड गेलेला आहे, त्यामुळे भरपूर अशी वाहतूक असते समोरून आणि आजूबाजूला थोडे कामं वगैरे पण सुरू आहे घराच्या आजूबाजूला, तर त्याचेही आवाज येतील, तर थोडं इग्नोर करा ते सगळं। तर वर आल्यानंतर ना इथे एक शू रॅक ठेवलेली आहे मी, आणि बाजूला इथे एक पामचं झाड आहे, त्याच्याच बाजूला परत इथे 2 झाडं ठेवलेली आहे आणि एक हरिण आहे इथे ठेवलेला, ज्याला फक्त एकच शिंग आहे। बघा, एक माहीत नाही त्याचं कुठे गेलं, पण छान दिसतो तो इथे ठेवलेला आहे। तर इथे एक ही मोठी अशी विंडो आहे, ज्याच्यातनी तुम्हाला माझ्याकडलं ना आंब्याचं झाड दिसतंय छान मस्त। आणि इथनं ना वर जाण्याकरिता, टेरेसवर जाण्याकरिता इथे पायऱ्या आहेत। आणि पुढे मग पुढे हा एरिया जो की तुम्ही नेहमीच बघत असता माझ्या ब्लॉगमध्ये। तर इथनं ना झाडं वगैरे ठेवलेली आहे, ही समोरची बाल्कनी माझी। तर आणि इथे ना पुढे छान असा झुला लावलेला आहे की ज्याच्यावर मी नेहमीच तुम्हाला बसलेली दिसत असते। तर मला आवडते इथे बसायला, छान समोरचा वगैरे व्ह्यू छान दिसतो आमच्याकडला। तर अशीच छान सगळी कुंड्या वगैरे ठेवलेल्या आहे इथे, आणि इथे असा झुला लागलेला आहे। आणि या कोपऱ्यामध्ये परत एक छान मोठं पामचं झाड ठेवलेलं आहे, आणि या विंडोमध्ये ना एक मनी प्लांट लावलेला आहे परत मी, छान असा वेल गेलेला आहे त्याचा। त्यानंतर इथे ही काही पानं दिसत आहे तुम्हाला कडुलिंबाची इथे पडलेली। तर आता सध्या पानझडी सुरू आहे, त्यामुळे दिवसभर पानं गळतच असतात कितीही झाडलं तरी। आणि हा आहे माझा एंट्रन्स। तर इथे बघा मी छान छोटीशी रांगोळी काढलेली आहे, जी की नेहमीच काढत असते। आणि ही रांगोळी जी दिसते ना छान कलर वगैरे टाकलेली मी, तर ही नेहमीच टाकत असते मी, मला आवडते ती रांगोळी, झटपटही होते, छानही वाटते ती डिझाईन। आणि हा आहे माझा एंट्रन्स। तर इथे बाहेर अशी टाईल्स लावून घेतलेली आहे आम्ही। तर अशी आहे ती। आणि इथे एक छान असा मनी प्लांट आणि असे झाडं वगैरे आहे, आणि इथे माझी तुळस आहे। तर इथे रांगोळी वगैरे काढलेली आहे मी। आणि इथे वरनं काही हँगिंग प्लांट्स आहेत, आणि बाजूला तुम्ही बघू शकता, जे नेहमीच बघत असता माझ्या व्लॉगमध्ये, छान असं कडुलिंबाचं मोठं झाड, परत आंब्याचं झाड। वेलकम टू माय होम। तर हे आहे माझ्या घराचं एंट्रन्स। तर इथनं आल्या तुम्हाला इथे एक सोफा दिसेल। तर त्याआधी इथे एक की होल्डर लावलेला आहे मी, म्हणजे बाहेरून आपण कधीही आलो की लगेच आपण इथे चाबी वगैरे ठेवू शकतो, म्हणजे कुठेही शोधाशोध करण्याची वगैरे गरज पडत नाही। त्याचप्रमाणे इथे एक स्टँड लावलेला आहे मी छोटंसं, तर त्याच्यामध्ये आपण कॅप वगैरे लटकवून ठेवू शकतो। तर मी एक कॅपच ठेवलेली आहे तिथे, म्हणजे सक्षम वगैरे कधी बाहेर वगैरे जातो, मग कॅप वगैरे इथे तिथे शोधत असतो, त्याच्यापेक्षा मी एक कॅप इथे त्याच्यासाठी ठेवलेली आहे स्टँड करून, की कधी त्याला जाताना वगैरे कामी येईल। त्यानंतर इथे एक मनी प्लांट ठेवलेला आहे मी, जो की माझ्या घरात भरपूर ठिकाणी तुम्हाला दिसेल। तर छान वाटतं, म्हणजे ग्रीन ग्रीन घरामध्ये असलं की। तर एका बॉटलमध्ये हे लावलेलं आहे। याच्यावर इथे तुम्हाला जे दिसेल हे कॅलेंडर साईबाबाचं, तर बऱ्याच दिवसापासून आहे माझ्याकडे, आणि खूप सुंदर असं हे कॅलेंडर आहे, रंगसंगती वगैरे खूप सुंदर आहे याची। तर मला छान वाटतं ते, म्हणून बऱ्याच दिवसापासून मी हॉलमध्ये हे ठेवलेलं आहे।
आणि याच्याच बाजूला आहे इथे एक ही विंडो. तर या विंडोमध्ये पण देखील मी ना मनी प्लांट्स वगैरे लावलेले आहेत. बघा तुम्ही बॉटलमध्येही आहे. परत हे आजूबाजूला जे तुम्हाला दिसतंय ना ते 2 मातीचे कुल्हड आहे जे लस्सीचे असतात ना, तर त्याच्यामध्ये मी प्लांट लावलेले आहे. परत एका प्लास्टिकचं जे पॉट होतं त्याच्यामध्येही लावलेले आहे. आणि ही जी विंडो आहे तर याचे जे कर्टन्स आहे ते थोडेफार माझ्या जे सोफ्याचे कवर आहे त्याच्याशी मॅच होणारे आहे. तर या विंडोच्या वर तुम्ही बघू शकता इथे आमची फॅमिली फोटो लावलेली आहे. तर ही ना माझ्या मामभावाचं जेव्हा लग्न होतं त्यावेळी ही फोटो आम्ही काढली होती. तर छान निघालेली होती फोटो. तर बऱ्याच दिवसापासून इच्छा होती हॉलमध्ये एक फॅमिली फोटो लावण्याची. तर हा फोटो खूप छान निघालेला होता. त्यामुळे मग आम्ही तो फ्रेम करून घेतला, म्हणजे लार्जमध्ये त्याला बनवून घेतलं आणि मग तो फ्रेम करून हॉलमध्ये असा लावलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथे ना विंडोच्या बाजूला इथे ही एक पेंटिंग आहे जी अपेक्षांनी बनवलेली आहे, वारली पेंटिंग. आणि त्याच्याच बाजूला आहे इथे तुकडोजी महाराजांचा एक फोटो लावलेला आहे. परत इथे जो सोफा दिसतोय तुम्हाला, तर हा 4 सीटर सोफा आहे माझ्याकडे. तर हा बनवून घेतलेला आहे. प्लस इथे सोफा प्लस बेड असं बनवून घेतलं होतं आम्ही. तर आणि हे कुशन्स वगैरे पण याच्यासोबतच बनवून घेतलेले आहे. त्यानंतर इथे बाजूला मी ठेवलेला आहे एक टी टेबल आहे, टी पॉट. तिथे एक हे फ्लावर पॉट ठेवलेला आहे मी, जे आर्टिफिशियल आहे. मग आता इकडली बाजू बघूया आपण हॉलची. दाराच्या बाजूला तुम्ही बघू शकता हे 2 कॉफी टेबल बनवलेले आहे, जे की या सोफ्यासोबतच आम्ही बनवून घेतलेले होते 2. आणि याच्यामध्ये बॉक्स देखील आहे, म्हणजे काही आपण स्टोअर करू शकतो. तर पेपर वगैरे जे काही असतात न्यूजपेपर ते सगळं मी आत ठेवत असते. आणि इथे प्लस हे कर्टन्स आहे. आणि इथे हे एक ना हँगिंग असं शोपीस आहे जे की मी मागच्या दिवाळीमध्ये घेतलेलं होतं. तर आणि याच्या बाजूला या 2 चेअर एक्स्ट्रामध्ये ठेवलेले आहे, म्हणजे एकंदरीत कुणी जास्त व्यक्ती वगैरे आपल्या घरात आले, थोडी जागा वगैरे कमी पडली की मग या चेअर्स वगैरे येत असतात कामी. आणि याच्याच बाजूला या विंडोच्या बाजूला तर या वॉलवर बघू शकता तुम्ही ह्या पेंटिंग्स सगळ्या लावलेल्या आहे. ह्या सगळ्या अपेक्षानेच बनवलेल्या आहे. आणि बलून्स जे काही दिसत आहे तुम्हाला तर ते आता अपेक्षाच्या बर्थडेला जे लावलेले होते तेच आहे सगळे. परत इथे टी आहे. आणि टी व्हीच्याच अगदी खाली इथे हा एक टेबल आहे ज्याच्यामध्ये अपेक्षाचं जे काही क्राफ्टचं वगैरे सामान असतं ती काही बनवत असते नेहमी, ते सगळं याच्यामध्ये ठेवलेलं असतं. परत इथे 2 फ्लावर पॉट आहे. आणि हे बघा हे अपेक्षानेच बनवलेले आहे शंकरजी. आणि हे टिश्यू पेपरपासून तिने असा हा फ्लावर बनवलेला आहे. तर आता आपण बेडरूम मध्ये जाऊया. तर चला या. तर हे आहे माझं एक बेडरूम. तर इथे बेड ठेवलेला आहे, प्लस इथे एक टेबल आहे ज्याच्यात अपेक्षाचे बुक्स वगैरे ठेवलेले असतात. आणि तिथे पण एक मी तिथे पण मी एक ना मनी प्लांट लावलेला आहे. तर या टेबलच्या बाजूला इथे ट्रायपॉड ठेवलेला आहे. आणि जो की खूप माझ्या कामाचा आहे, म्हणजे मला रोजच त्याची गरज पडत असते. परत तिथे अपेक्षाने त्या दिवशी जो प्रोजेक्ट केला होता तो ठेवलेला आहे. आणि इथे ना असे ग्रे कलरमध्ये हे कर्टन्स लावलेले आहे. आणि या खिडकीतनं ना खूप छान अशी हवा येत असते, कारण समोरनं झाडं वगैरे आहेत छान. आणि इथेच बाजूला मी मुलांच्या बॅग वगैरे ठेवण्याकरिता हा टेबल ठेवलेला आहे. परत इथे धान्याच्या कोठ्या आहे. आणि इथे सक्षमचे बुक्स वगैरे असतात ठेवलेले. आणि इथे माझी मशीन आहे जी की मला भरपूर कामी येत असते. तर चला आता आपण दुसऱ्या बेडरूम मध्ये जाऊया. आणि या बेडरूम मधनं निघालं की इथे टॉयलेट बाथरूम आहे, जे की कॉमन आहे.
आणि याच्याच बाजूला इथे हा बेसिंग आहे लावलेला, इथे एक मिरर वगैरे लावलेला आहे आणि याच्याच बाजूला परत एक बेडरूम आहे। ही एक बेडरूम आहे। तर इथे एक बेड ठेवलेला आहे, जास्त काही सामान नाही आहे या बेडरूममध्ये। तर या बेडरूममध्ये इथे एक डबल बेडचा हा बेड लावलेला आहे, छान मोठा असा आहे। आणि इथे बघितलं तर बघा परत बॉटलमध्ये तुम्हाला एक मनी प्लांट दिसेल आणि अजून एक प्लांट मी ठेवलेला आहे। आणि इथे कपाटच आहे, इथे 3 कपाट आहे बनवलेले। तर ज्यावेळी मी तो सोफा वगैरे बनवून घेतलेला होता तर त्याच वेळी हे कपाट वगैरे बनवून घेतले होते। तर 2 मोठे कपाट बनवलेले आहे आणि एक लहान कपाट आहे। तर या 2 कपाटांमध्ये कपडे वगैरे असतात, जे काही आपले नेहमीचे असतात। आणि हे जे मधलं कपाट आहे तर त्यामध्ये जे काही रोजचं आपलं पांघरून वगैरे असतं ते सगळं काही ठेवलेलं असतं। आणि इथे एक मी मनी प्लांट या बर्नीमध्ये ठेवलेलं आहे, जे की मला खूप आवडते। तर हे मी याच्यात नाही लावलेलं आहे, हे मी लावलेलं आहे याच्यामध्ये, आणि हे याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे ते। आणि इथे ना हे थोडं सगळं सामान ठेवलेलं आहे मी इथे, जे काही आपलं रोजचं तयारीचं वगैरे सामान असतं, म्हणजे इथल्या इथे आपल्याला घ्यायला बरं पडतं। जे काही क्लचर वगैरे असतात, जे आपल्या रोजच्या तयारीच्या मध्ये आपल्याला जे सामान लागत असतं ते सगळं मी इथे ठेवलेलं आहे। तर चला आता जाऊया आपण आपल्या किचनकडे, जे की आपल्या सगळ्या गृहिणींचं अगदी आवडतं ठिकाण असतं। जास्तीत जास्त वेळ आपला किचनमध्येच जात असतो। तर हे आहे माझं किचन। तर अगदी किचनमध्ये एंट्रन्सवरच ना इथे हा टेबल ठेवलेला आहे, जो की मला किचनमध्ये खूप म्हणजे खूप उपयोगी पडतो। तर इथे काही थोडंफार सामान आहे, जे की क्लिनिंगचं वगैरे आहे। परत एक मनी प्लांट लावलेला आहे, परत पेन वगैरे जे काही आपल्याला लागतात। तर इथल्या इथे कधीही काम पडलं तर म्हणून मी इथे एका कपमध्ये ठेवलेले आहे। इथे एक कॅलेंडर आहे, परत इथे एक की होल्डर ठेवलेला आहे मी। त्यानंतर या टेबलवर परत काही फळं आणली होती ती ठेवलेली आहे। आणि जो काही स्वयंपाक वगैरे झालेला असतो तर झाल्यानंतर मी इथेच ठेवत असते, म्हणजे जो किचन काउंटर किंवा किचन टॉप जो आहे आपला, तो गॅसचा ओटा ना नेहमी असा क्लीन राहतो, म्हणून मग मी इथेच ठेवत असते सगळा स्वयंपाक वगैरे झालेला। त्यानंतर इथे एक ही रॅक आहे, परत याच्यावर जे काही आपले वाळवणीचे वगैरे पदार्थ असतात ते सगळे डब्यांमध्ये वगैरे ठेवलेले आहे मी। आणि इथे आहे माझं देवघर, जे की तुम्ही नेहमीच बघत असता माझ्या ब्लॉगमध्ये। तर आजही छान असं फुलांनी सजलेलं आहे ते। तर मंदिराच्याच अगदी बाजूला इथे एक ही रॅक ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये काही कडधान्य वगैरे जे काही असतात ते सगळे ठेवलेले आहे। परत काही ग्लासेस वगैरे आहे काचेचे, जे कधी कधी आपल्याला उपयोगी पडत असतात, तर ते सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहे इथे। आणि याच्याच बाजूला हा गॅस ओटा माझा, आणि याच्या खाली जे काही मला रोजच्या वस्तू लागत असतात, जी काही भांडी वगैरे असतात ती सगळी लावलेली आहे। आणि माझं ओपन किचन आहे, जे की सगळं पूर्ण तुम्हाला दिसतच आहे। तर जे काही तांदळाचे परत गव्हाच्या पिठाचे वगैरे डबे असतात तर ते मी खालीच ठेवत असते, म्हणजे ते इथल्या इथे घ्यायला बरे पडतात। आणि इथे गॅस ओट्यावर हा जो कॉर्नर आहे तर तो अगदी खूप युजफुल असा कॉर्नर आहे। तर हे रोजच आपल्याला कामी येणारे सगळे डबे आहेत, जे की साखर, चहापत्ती, मीठ, तिखट मिठाचा डब्बा वगैरे, तूप वगैरे जे काही असतं ते सगळं मी इथे ठेवत असते, म्हणजे हा खूप उपयोगी पडतो हा कॉर्नर मला। आणि हे स्टँडमुळे तर खूपच छान म्हणजे सगळ्या गोष्टी इथे अरेंज झालेल्या आहे। परत हा चॉपिंग बोर्ड वगैरे सगळा इथे येत असतो। परत मी इथे एक मनी प्लांट लावलेला आहे। आणि याच्यामध्ये जे काही किचनमध्ये रोज यूज करण्याकरता मला चाकू, लायटर वगैरे ज्या काही सगळ्या गोष्टी मला लागत असतात तर त्या सगळ्या मग मी ना याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत। तर हा झाला माझा किचन काउंटर। तर 3 शेगडीची अशी ही माझी गॅस आहे, जी की ज्याच्यामुळे ना अगदी घाई गडबडीमध्ये वगैरे पण खूप लवकर सगळा झटपट स्वयंपाक होत असतो सकाळच्या धावपळीत वगैरे। आणि याच्याच बाजूला इथे ही विंडो आहे एक दिलेली, जिथनं खूप छान असा प्रकाश आतमध्ये येत असतो गॅस ओट्यावर, जो की तुम्ही आताही बघू शकता की किती छान असा प्रकाश तुम्हाला ओट्यावर दिसत आहे। आणि ही इथे अशी व्हाईट कलरमध्ये ही पूर्ण टाईल्स लावलेली आहे। परत याच्याच बाजूला इथे ही एक रॅक आहे लावलेली,
ज्याच्यामध्ये काही काचेच्या बरण्या ठेवलेल्या आहे। याच्याच बाजूला ही एक स्टीलची रॅक आहे, ज्याच्यामध्ये जी काही रोजची भांडी वगैरे असतात ती ठेवलेली आहे, प्लस काही बॉटल्स वगैरे आहे ठेवलेल्या। तर हा आहे माझा फ्रीज, जो की डबल डोअरचा आहे। तर यावरही काही डबे वगैरे ठेवलेले आहे मी, ज्याच्यामध्ये काही सामान वगैरे जे किचनमध्ये वगैरे लागतं ते सगळं ठेवलेलं आहे। आणि एक परत मनी प्लांट ठेवलेला आहे। आणि याच्यावर जे बघा तुम्ही सज्जावर, तर इथे काही डबे ठेवलेले आहेत, स्टीलचे आहे, काही प्लास्टिकचे आहे, ज्याच्यामध्ये जे आपले वाळवणीचे पदार्थ असतात किंवा डाळी वगैरे, कडधान्य जे थोडं जास्त प्रमाणामध्ये वगैरे असतं, तर ते सगळं इथे वर ठेवलेलं असतं। तर चला आता आपण जाऊया मागे, जिकडे माझं टेरेस गार्डन वगैरे आहे तिकडे। तर चला, तर इथे बघा वर इथे असं टिनाचं शेड केलेलं आहे, जे की पाणी वगैरे असेल, पाऊस वगैरे जेव्हा येत असतो तर खूप असं सेफ असतं माझ्यासाठी, पाऊस म्हणजे येत राहिला की कपडे वगैरे वाळवण्यासाठी वगैरे। आणि इथे कपडे वगैरे धुण्यासाठी हा मी एक गोटा वगैरे असा बनवून घेतलेला आहे रोजच्या, कारण रोजचे कपडे मी हातानेच धुवत असते, मग एक्स्ट्रा वगैरे राहिले तर मशीनला लावते। मात्र सध्या आता माझी वॉशिंग मशीनही आजारी पडलेली आहे, म्हणजे खराब झालेली आहे, पण सध्या ठेवलेली आहे। आणि इकडे जे काही बकेट वगैरे, मॉप वगैरे ठेवलेलं आहे, जे काही फरशी वगैरे पुसण्यासाठी रोज लागत असतो मला। आणि मग इकडे आहे माझं टेरेस गार्डन। तर रोज माझ्या दिवसाची सुरुवात ही सगळी झाडं बघूनच होत असते। अगदी सकाळी सकाळी उठलं की पहिले ही झाडांनाच मी बघायला येत असते, आणि अगदी उठल्या उठल्या छान ही झाडं वगैरे बघितली, अगदी मन प्रसन्न होत असतं माझं। तर तुम्हाला माझा होम टूर कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडला असल्यास लाईक करा, चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।